इगतपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या निमित्तानं रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे। इगतपुरी शहरात शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या रॅलीमध्ये दोनही पक्षांचे जे उमेदवार असतील त्याचबरोबर पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते सहभागी झालेले आहेत। आणि आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आमदार हिरामण खोसकर आहेत। खोसकर साहेब, निवडणुका ज्या आहेत त्या आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत, अवघे 3 ते 4 दिवस बाकी आहेत। मोठं आव्हान जे आहे ते उमेदवारांसमोर आहे। राज्यात आपल्यासोबत भाजप आहे, मात्र या ठिकाणी विरोधात आपल्या लढत असल्याचं पाहायला मिळतं। नाही, इथं आम्ही भाजपची युती करून बघितलं, पण ते आम्हाला काही म्हणजे मानायला तयार नाही, बोलणे करायला तयार नाही। त्याच्यामुळे शिवसेना शिंदे साहेबांना अजितदादाचं बोलणं होऊन आम्हाला दोन्ही त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी दोन्ही ठिकाणी युती करून घेतलेली आहे। त्याच्यात माझे आमदार मेंगाळ साहेब असतील, माजी खासदार या ठिकाणी हेमंतआप्पा असतील, संजूभाऊ असेल, फिरोजभाई असेल, वशिमभाई असतील, ज्ञानेश्वर भाऊ असतील, गोरखभाऊ असतील, प्रशांत भाऊ कोडू असतील, आम्ही सगळे स्थानिक नेत्यांनी दोन्ही तालुके या ठिकाणी तालुका आरपीआयचे काही पदाधिकारी असं बसून या ठिकाणी पॅनल केलेलं आहे, युती केलेली। नक्कीच आपण जर बघितलं तर आज भाजपचे नेते गिरीश महाजन देखील इगतपुरीमध्ये होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, मात्र कुठेतरी अजितदादा दिसतील अशी अपेक्षा होती। नाही, अजितदादा पूर्ण महाराष्ट्राचं अजितदादांनी आम्हाला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना फिरायचं आहे। त्याच्यामुळं त्यांनी दोन्ही ठिकाणी आम्हाला सांगितलं, जिरवळ साहेब आपले अन्न व औषध मंत्री येऊन गेली, उद्या त्र्यंबकेश्वरला आहेत, आणि ट्रायबल भाग आहे, आदिवासी भाग आहे, या भागामध्ये जे स्थानिक मंत्री जे विकास काम करतात आणि दादांची काही निधी द्यायला तयार शिंदे साहेबाकडे नगर विकास खाते आणि अजितदादाकडे अर्थ खाते, दोघं मिळून निधी देणार आहे आणि विकासाचे कामं करायचे। आता तुम्हाला माहीत 35 वर्ष गावात फिरा काय हाल आहे, त्याला 35 वर्ष सत्ता दिली, त्याने काय केलेलं आहे, त्याच्यामुळं जनता बदल करणार आहे आणि आम्ही जे लोकांना आश्वासन दिलं मतदाराला ते आम्ही पूर्ण करणार आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर आगामी काळात कुंभमेळा देखील आहे आणि त्या दृष्टीने आपल्या मतदारसंघातलं जे त्र्यंबकेश्वर आहे ती नगर परिषद निवडणूक देखील भाजपसाठी किंवा आपल्यासाठी प्रतिष्ठेची समजली जाते। अहो, तिथं सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादीचे येणार आहे, 0-20 करणार आहे। अहो, 24 घंटे आम्ही फिरतोय, रात्रंदिवस 24 घंट्यातले 20 घंट्यात मी रोजच फिरतोय, एक दिवसाने येऊन कुठं बदल होणार आहे का? काही फरक पडत नाही। अहो, आता सुद्धा त्या मला लोक निवडून दिलं ना, 87,000 मतं तितके निवडून दिलं। आत्तासुद्धा प्रत्येक नगरसेवक हा कमीत कमी 500-700 1,500 मतांनी फरक येणार आहे। नगराध्यक्ष आमचे आजच 3-4 हजार मतांनी निवडून येणार आहे, काहीच बदल नाही आहे, विजय झालेला आहे, फक्त आम्हाला लोकांना मतदारांना भेटायचं आहे बस। आपण जर बघितलं तर कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्यांना स्थगिती मिळू शकते अशा पद्धतीची एक धाकधूक जी आहे ती कुठेतरी नेत्यांसह उमेदवारांमध्ये होती, मात्र न्यायालयाने स्पष्ट केलं चालू इलेक्शन आहेत ते 100% होणार आहे। कोर्टाने तसं आदेश दिले, सर्व न्यायालयाने आदेश दिलेले, जे चालू इलेक्शन आहे ते होणार आहे, फक्त जे काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्या पुढे एखाद्या ढकलल्या जातील बस। नक्कीच आपल्या मतदारसंघात 2 नगर परिषदा आहेत, त्यामध्ये देखील आपण सेना आणि राष्ट्रवादी अशी निवडणूक लढवत आहेत, काय आव्हान वाटतंय? नाही, आम्हाला सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही राष्ट्रवादी आमचा पहिल्यापासून या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही एकत्र येतोय, जनतेला जे ठिकाणी विकास करायचा आहे त्या ठिकाणी एकत्र जनतेचा विकास करतोय आम्ही। नक्कीच आपल्यासोबत आमदार हिरामण खोसकर होते आणि ते राष्ट्रवादी शिवसेनेच्या उमेदवारांच्या ज्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन केलं आहे त्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांची पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, इगतपुरी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।